नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात बुलेटिनमध्ये बघणार आहोत. अमेरिकेत कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 56,62,483 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 1,76,332 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यावेळी अमेरिकेच्या रोगप्रतिबंधक केंद्रानं 12 सप्टेंबरपर्यंत 3,700 ते 9,600 कोरोना बाधितांचा मृत्यू होऊ शकतो असा अंदाज वर्तवलाय. कोरोना बाधितांच्या मृत्यूसंख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आलाय. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्याकरता तसंच त्यामुळे होणारे परिणाम टाळण्यासाठी देशाचे नेते आणखी काय उपाययोजना करतील त्यावर देशाचं भविष्य अवलंबून असल्याचं संस्थेच्या अध्यक्षांनी म्हटलंय. कोरोना संकटावर मात करण्यासाठी सगळेच देश कोरोना लस आणण्याकरता प्रयत्न करतायत. दरम्यान कोरोना लसीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील सगळ्यात मोठ्या संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू आहे. दरम्यान ही चाचणी अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. या प्रकरणी ट्रम्प यांनी अन्न आणि औषध प्रशासनावर निशाणा साधलाय. ट्रम्प यांनी ट्विट करत आपला रोष व्यक्त केलाय. अन्न आणि औषध प्रशासन जाणीवपूर्वक चाचण्या धीम्या गतीने करतंय. तसंच एफडीएला 3 नोव्हेंबरपूर्वी या लशीची चाचणी पूर्ण करायची नाहीये असं ट्रम्प आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत. अमेरिकेत कोरोना लसीची चाचणी ही 3ऱ्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. व्हिक्टोरियामध्ये 24 तासात कोरोनाच्या 200हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मेलबर्नमध्ये कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. इटलीमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. इटलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासात कोरोनाच्या 947 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे इथं नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत 3 पटीनं वाढ झाली आहे. केसलोडमध्ये कोरोनाच्या 400 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी काही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे दक्षिण कोरियाचं जोंग युंग केओ यांनी परिस्थितीत सुधारणा आणण्याऐवजी अधिक बिघडत असल्याचं म्हटलं आहे. रशियाला दुसरी कोरोना लस बनवण्यात यश आल्याचा दावा रशियानं केला आहे. दरम्यान या लशीमुळे कोणतंही साईड इफेक्ट होणार नाही असंही रशियानं म्हटलंय. याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्पुटनिक व्ही कोरोना लस बनवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु या लशीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर साईड इफेक्ट्स होऊ लागले होते. त्यामुळे टीकेची जोर उठली होती. आता नवीन कोरोना लसीला एपिवॅक कोरोना असं नाव देण्यात आलंय. मेनलँड चायनामध्ये स्थानिक संक्रमणातून नवीन रुग्णांची नोंद झाली नसली तरी बाहेरून आलेले 12 नागरिक कोरोना संक्रमित आढळले आहेत. चीनमधील आरोग्य प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे. दरम्यान शनिवारी 44 कोरोनामुक्तांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. चीनमध्ये 1000हून अधिक जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लसीकरणानंतर 97 ते 98% जणांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्यात. सध्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सकारात्मक निकाल आले आहेत. देशात कोरोनाचा संकट दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसतंय. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या 30 लाखांपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत हा अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ 3रा देश ठरणार आहे. तसंच अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. भारतात मागील 16 दिवसात 10 लाख रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना साथीवर मात करण्यासाठी किमान 2 वर्ष लागू शकतात. त्यासाठी लशीसह उपलब्ध सर्व साधनांचा वापर करावा लागणार आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं. त्यांच्या मते साधारण 2 वर्षांचा कालावधी कोरोनाची साथ संपण्यास लागणार असला तरी तो 1918 मधील स्पॅनिश फ्लूची साथ घालवण्यास लागलेल्या काळापेक्षा कमीच म्हणता येईल. कोरोनावर लस आली तर ती सर्वात आधी जगात सर्वाधिक गरज असलेल्या भागात द्यावी असं जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलंय. ज्या देशांना लस मिळेल त्यांनी प्राधान्यक्रम ठरवायला हवा असंही आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. वयोवृद्ध नागरिक, शुगर किंवा ब्लड प्रेशरचा आजार असलेले नागरिक यांना ती आधी दिली पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या बहिणीनं मोठं वक्तव्य केलंय. मेरीन ट्रम्प बेरी यांनी ट्रम्प म्हणजे कोणता सिद्धांत नसल्याचं म्हटलंय. मेरीन यांचा एक रेकॉर्डिंग समोर आलंय. त्यात मेरीन ट्रम्प यांच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टिकटॉकवर बंदी घालण्याच्या विचारात आहेत. सप्टेंबरपर्यंत या ॲपवर बंदी घालण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. मात्र टिकटॉकचे अधिकारी याविरोधात ट्रम्प यांच्या विरोधात कोर्टात गेलेत. ट्रम्प प्रशासन तथ्यांवर लक्ष देत नसल्याचा दावा टिकटॉकच्या अधिकाऱ्यांनी सांगितला. त्यामुळे आपण ट्रम्प विरोधात कोर्टात जाणार असल्याचं ते म्हणाले. या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी सुरू होणार असल्याचं यावेळी टिकटॉकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अमेरिकेत यंदाचं वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचं वर्ष आहे. एकीकडे कोरोनाचं संकट असतानाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपतीपदी निवडून आणण्याकरता त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे. ट्रम्प यांनी पाठिंबा देण्यासाठी शनिवारी मॅसेच्युसेट्स या ठिकाणी बोटिंगची परेड काढण्यात आली. यावेळी डझनभर बोटींसह त्यांच्या मालकांनी हजेरी लावली. बोट फ्लोटिला यांनी या बोट रॅलीचं आयोजन केलं होतं. पुन्हा अमेरिकेला महान बनवू असं या ट्रम्प यांच्या निवडणुकीचं घोषवाक्य आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिणीनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये फक्त खोटंच बोलले आहेत असं 83 वर्षाच्या मरियाने ट्रम्प बॅरी यांनी म्हटलं आहे. गुप्त पद्धतीनं रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत. ट्रम्प हे निर्दयी असल्याचंही त्यांनी या ऑडिओमध्ये म्हटलंय. तसंच ट्रम्प यांच्या बुद्धिमत्तेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आयव्हरी कोस्टचे अध्यक्ष अलासने ओआटारा यांना शनिवारी औपचारिकरित्या उमेदवारी देण्यात आली आहे. ओआटारा हे मार्च 2010 पासून सत्तेत आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा निवडणूक न घेण्याचं त्यांनी वचन दिलं होतं. परंतु जुलै महिन्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं पंतप्रधान अमदाऊ कौलीबली यांचं निधन झालं आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षानं त्यांना उमेदवारी म्हणून उभं केलं आहे. अमेरिकेतील पोस्टल सर्व्हिसमधील सद्य परिस्थितीला बदलण्याकरता विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. US हाऊसमधल्या प्रतिनिधींनी हे विधेयक मंजूर केलं आहे. तसंच आपत्कालीन निधीसाठी $25 निवडणूक गुंतवणूक देखील करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये पोस्ट सेवेसंबंधीच्या बिलाला शनिवारी मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे पोस्टासाठी 18 कोटींचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आल्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. खरं तर रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी त्याचा विरोध केला होता. पण असं असतानाही 435 पैकी 257 सदस्यांनी या बिलाला पाठिंबा दिला. हे बिल सभागृहामध्ये मांडण्याची आवश्यकता असल्याचं सभागृहाच्या सभापतींनी यावेळी सांगितलं. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पोस्टाच्या माध्यमातून मतदान करण्यास विरोध केला जात होता. त्यामुळे या बिलाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. नोव्हेंबरमध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेतल्या पोस्टल सर्व्हिस ऑपरेशनमधील अलीकडील बदलांना आपत्कालीन निधी पाठवणारे कायदे मंजूर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शनिवारच्या सत्रात बैठक घेतली जाणार आहे. रिपब्लिकनमधील लोकांच्या आक्षेपांवरून झालेल्या चर्चेसाठी सभापती नॅन्सी पेलोसी यांनी वॉशिंग्टनमधील कायदेतज्ञांना पुन्हा बोलावलं. चीनला सडेतोड उत्तर दिल्यामुळे चीनचे मनसुबे उधळण्यात भारताला यश आलंय. परंतु चीनच्या कुरापती सुरूच आहेत. चीननं आता दक्षिण चीन समुद्रात हस्तक्षेप केला आहे. या कारवाईत चीननं आता आणखी एक पाऊल उचललं आहे. युद्धनौका आणि लढाऊ विमानं चीनकडून तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान व्हिएतनामनं या प्रकरणी माहिती भारताला दिली आहे. दक्षिण चीन समुद्रात संयम राखण्याचं आवाहन करूनही चीन सातत्यानं मोठ्या प्रमाणावर युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात करून तिथं सैन्याची उपस्थिती वाढवत असल्याचं व्हिएतनामनं भारताला सांगितलंय. सौदी अरबच्या सरकारी तेल कंपनीनं चीनला मोठा झटका दिला आहे. सौदी अरामको या सरकारी तेल कंपनीनं चीनसोबतचा $10 अरब म्हणजे जवळपास 75,000 कोटींचा करार संपवण्याचा निर्णय घेतलाय. या कराराअंतर्गत अरामको कंपनी चीनसोबत एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स बनवणार होती. रविवारी राष्ट्रीय ध्वजदिनाच्या पूर्वसंध्येला युक्रेनच्या कीव शहरामध्ये सगळ्यात मोठा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. या ध्वजस्तंभाची उंची 90 मीटर इतकी आहे तर ध्वजाची लांबी रुंदी 16 बाय 24 मीटर इतकी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारक स्थळ परिसरामध्ये हा महाकाय ध्वजस्तंभ उभारण्यात आला.
हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं कीवचे महापौर विटाली क्लिचको यांनी म्हटलं आहे. कर्जबाजारी झालेल्या स्थलांतर कैद्यांना मदत केल्याबद्दल यूएईनं भारतीय उद्योजकांचा सन्मान केला आहे. भारतीय उद्योजक फिरोज गौलम मर्चंट यांना यूएईनं सन्मानित केलं आहे. यूएईचे उपपंतप्रधान शेख सैफ बिन जायद अल नहयान यांनी फिरोज यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. सरकारनं सन्मानित केल्यामुळे माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दात फिरोज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी यूएई सरकारचे आभारही मानले. अमेरिकेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. रिपब्लिकनचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर उत्तर कॅरोलिनाच्या चार्लोट इथून अनेक नागरिकांना अटक करण्यात आली. 60 आंदोलकांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तैवानच्या किनमेन या बेटावर चीननं 1958 मध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या रविवारी 62 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं किनमेन बेटावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तैवानचे राष्ट्राध्यक्ष तसंच तैवानमधील अमेरिकेच्या AITच्या प्रतिनिधींनी बॉम्ब हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम तैवानच्या परंपरेचा एक भाग मानला जातोय. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शेकडो नागरिकांनी निदर्शनं करत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली. निदर्शकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. इस्रायलमध्ये सरकारविरोधी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा इस्रायली पोलिसांनी मध्यवर्ती जेरुसलेमच्या एका चौकातून सरकारविरोधी निदर्शकांना जबरदस्तीनं हटवलं. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात नागरिकांकडून निदर्शनं केली जात आहेत. बेलारूसमधील अद्याप आंदोलनं काही थांबलेली नाहीत, ती सुरूच आहेत. 9 ऑगस्टपासून इथं आंदोलनं सुरू आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुका फसव्या असल्याचा निषेध त्यांनी केला. विद्यार्थी देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी निषेधाचे फलक झळकावले. लिम्पियोच्या कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पॅराग्वेआन या शहरातील रहिवाशांनी शनिवारी आंदोलन करत निषेध नोंदवला. या प्रदूषणाचा फटका शहरातील नैसर्गिक साधनसंपत्तीला बसला आहे. पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे आणि पक्ष्यांचा बळी जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. बुधवारी स्थानिक पर्यावरण अधिकाऱ्यांनी या परिसरातील पाण्याचे नमुने चाचणीसाठी घेतले. कोरोना संकटाचा फटका स्पेनमधील नाईट लाईफ व्यवसायाला बसला आहे. स्पेनच्या अनेक प्रदेशात रात्रीच्या वेळी पब, बार, रेस्टॉरंट चालवले जातात. मात्र कोरोना काळात हे सगळे बंद करण्यात आलेत. कोरोना रोखण्याकरता या व्यावसायिकांकडून सरकारच्या शिफारसीचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. या काळात देहविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याकरता प्रशासनानं ही पावलं उचलली आहेत. इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा प्रांतातील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. यामुळे धुराचे लांबच लांब लोट पसरले. या ठिकाणी गरम राखेच्या ढगांमुळे अंधार पसरला होता. ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या आजूबाजूच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यामुळे इथल्या हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. भारतानंतर चीननं आता नेपाळमध्ये घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या कृषी मंत्रालयानं ही बाब समोर आणली. चीननं नेपाळच्या सीमेलगतच्या 6 जिल्ह्यांमध्ये अवैधरित्या ताबा मिळवल्याचं नेपाळच्या कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान या नेपाळच्या ओली सरकारनं या प्रकरणी मौन बाळगलं आहे. मेक्सिकोच्या क्विंटाना या राज्यात रहिवासी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय. मेक्सिकोच्या आखातामध्ये चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला होता, मात्र हा धोका टळलाय. त्यामुळे या भागातील पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय. शनिवारी इथल्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली. थेम्स नदी ओलांडणारा लंडनचा प्रसिद्ध टॉवर ब्रिज शनिवारी अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे अडकला होता. त्यामुळे पाहणारे चकित झाले. थेम्सवर जहाजांना खाली जाऊ दिलं म्हणून ऐतिहासिक बेस्कूल आणि सस्पेन्शन पूल उघडल्यानंतर बंद होऊ शकला नाही. या घटनेनंतर सिटी ऑफ लंडन पोलिसांनी लगेचच ट्विट करत याबद्दल माहिती दिली.
सुधारलेलं हवामान आणि इतर राज्यांमधून आलेल्या मदतीमुळे कॅलिफोर्नियातली आग वेगानं विझवणं अग्निशमन दलाला शक्य होतंय. रविवारी वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटामुळे पुन्हा एकदा आग भडकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 2700 चौरस किलोमीटर परिसराचं आगीत नुकसान झालं आहे. या आठवड्यातल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे 700 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. उष्णकटिबंधीय वादळ मार्कोनं आपला मार्ग बदललाय. त्यामुळे मेक्सिकोच्या क्विंटाना या राज्यात रहिवासी आणि पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक समुद्रकिनाऱ्याचं संभाव्य नुकसान टळलंय. शनिवारी मेक्सिकोच्या आखाताकडे धडकलेलं मार्को वादळ अमेरिकेच्या आखाती किनाऱ्यावर या आठवड्याच्या शेवटी धडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे मेक्सिकोच्या आखातात एकच वेळी 2 चक्रीवादळं धडकणार आहेत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळतोय पुढच्या वेगवान बातमीकडे. लॉरा या वादळामुळे पोर्तो रिको या ठिकाणी दक्षिण पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार वारं आणि पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिसरातील झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 3 वर्षात इथं भूकंप आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतो आहे. किया मोटर्सची सब कॉम्पॅक्ट SUV किया सॉनेटला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. किया मोटर्सनं दावा केलाय की पहिल्याच दिवशी सॉनेटची 6523 प्री बुकिंग्स मिळाली आहेत. तसंच नवीन रेकॉर्ड्स याचे बनवले जातील. जुलै 2019 मध्ये आलेल्या किया सेल्टॉसला पहिल्या दिवशी 6046 बुकिंग मिळालं होतं. कंपनीनं काही दिवसांपूर्वी किया सॉनेटला समोर आणलाय. ब्राझिलियन राज्यातील सीरा इथल्या जती या धरणाच्या पाण्याचा पाईप फुटला. त्यामुळे परिसरातील कामगार आणि जवळच्या रहिवाशांना तिथून हलण्यास सांगण्यात आलं. 2000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. अभियंत्याकडून इथे काम सुरू आहे. साओ फ्रान्सिस्को या प्रमुख नदीचं पाणी धरणावर नेण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती झाली. सुसाईड स्क्वॉड या सिनेमाच्या सिक्वेलची सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचं फुटेज नुकतंच जारी करण्यात आलं. इथ्रिस एल्बा, वोयला डेव्हिस आणि जॉन केना तसंच पीट डेव्हिडसन हे हॉलिवूड कलाकार द सुसाईड स्क्वॉडच्या त्या फुटेजमध्ये दिसत आहेत. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा चित्रपट मानला जातोय. The Suicide Squad is just a twisted fantasy of characters. Within each of our characters, there's a certain beauty. वॉर्नर ब्रदर्सच्या वंडर वुमन सिनेमाच्या सिक्वलचा पहिला लूक जारी करण्यात आलाय. क्रिस्टन बाईगला चितियाची उपमा देण्यात आली आहे. पॅटी जेनकिन्स यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. DC कॉमिक्सवर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर DC फॅन्डॉम ऑनलाईन म्हणून प्रदर्शित झालाय. द बॅटमॅनच्या नव्या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. यामध्ये बेन एफ्लेक, क्रिस्टियन बेल, जॉर्ज क्लूनी आणि मायकेल कीटन या कलाकारांनी काम केलंय. दिग्दर्शन मॅट रिव्हज यांचा हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. इंटर मिलानच्या विजयामध्ये आतापर्यंत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या रोमेलू लुकाकू यांच्यामुळेच मिलानला युरोप लीगच्या जेतेपदावर पाणी सोडावं लागलेलं आहे. लुकाकूच्या स्वयंगोलमुळे सेव्हिलाने इंटर मिलानचा 3-2 असा पाडाव करत
6व्यांदा युरोप लीग फुटबॉलचं विजेतेपद पटकावलं आहे. सेव्हिलानं युरोप लीगच्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर एकच सेलिब्रेशन करण्यात आलं. या विजेतेपदानंतर ट्विटरवरून जुन्या आठवणींना उजाळा देत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. वी आर ऑल ऑफ यू अँड वी आर सेव्हिला असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये सेव्हिलाची कामगिरी दाखवण्यात आली आहे. खेळाडू गोल करताना आणि सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. चॅम्पियन म्हणत पोस्ट केलेल्या व्हिडिओला नेटिझन्सकडून चांगली पसंतीही मिळाली. वॉशिंग्टन DC प्राणी संग्रहालयामध्ये नवीन जन्माला आलेल्या पांडाचा त्याच्या बाळाची पहिली रात्र यशस्वीपणे पार पडली आहे. बाळ सुरक्षित असल्याचं स्मिथसोनियनच्या नॅशनल प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे. प्राणी संग्रहालयानं प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये पांडाची आई मेई झियांग तिच्या बाळासोबत दिसते आहे. या सगळ्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.